यांना या संवादासाठी निवडण्यात आलं होतं। विश्व हिंदी दिवस आज साजरा केला जात आहे। जगभरात हिंदीच्या प्रचारासाठी जागरूकता निर्माण करणं आणि हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून सादर करण्याच्या उद्देशानं या दिवसाचं महत्त्व आहे। विश्व हिंदी दिवसानिमित्त नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी हिंदीच्या जागतिक विस्ताराची माहिती दिली। भाषा संस्कृतीला जिवंत ठेवते। आज जगभरातील 100हून अधिक देशांमधील तब्बल 770 संस्थांमध्ये हिंदी शिकवली जात आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं। कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींचा संदेश वाचून दाखवण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी या दिवसाचे औचित्य साधून जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला। अनिवासी भारतीय हेच हिंदी भाषेचे खरे राजदूत आहेत। भारताच्या विकासामुळे जगाला भारताविषयी आणि हिंदीविषयी जाणून घेण्यात रस निर्माण झाला आहे, असं पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। भारताचा जागतिक प्रभाव जसजसा वाढत आहे तसतशी परदेशी नागरिकांमध्ये आणि जगभरात हिंदी भाषेबद्दलची ओढही वाढत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर